अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आपल्याबरोबर आहेत. सर, काय म्हणाल, गेल्या काही महिन्यापासून आपल्या मंडळाची यंत्रणा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. 9 ऑक्टोबरपासून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची वेबसाईट आणि खास करून प्रमाणपत्र यामध्ये बदल करण्यात येईल असं मला MDंकडनं सांगण्यात आलं. कालांतराने जसे दिवस वाढायला लागले त्यावेळेला माझ्या एक लक्षात आलं की हे जाणीवपूर्वक वेबसाईट बंद केली. ज्या वेळेला मी प्रत्यक्षात त्यांना पत्रव्यवहार केला, राज्याचे मुख्यमंत्र्यांना भेटलो, तरी कुठल्या प्रकारे योग्य प्रतिसाद न मिळाला. तर महाराष्ट्रातले काही आमदारांनी हिवाळी अधिवेशनामध्ये खास करून अभिमन्यू पवार, राहुल कुलजी, निरंजन डावकरे साहेबांनी या तिघांनी मिळून राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे, जे मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत, यांनी एक सविस्तर बैठक लागली. या बैठकीमध्ये त्यांच्या पूर्णपणे लक्षात आलं की MDंना कुणाच्या तरी सूचनेवरून त्या ठिकाणी वेबसाईट क्रॅश करायला लावली, प्रमाणपत्र द्यायला ते तयार नाही आहेत, प्रमाणपत्रामध्ये जाचक अटी टाकण्यात आलेल्या आहेत आणि विखे पाटील साहेबांनी त्यांना योग्य सूचना केल्या आहेत. आणि त्या सूचनेप्रमाणे महामंडळाच्या चेअरमनला किंवा महामंडळाच्या बैठकीमध्ये जर काही बदल करायचा असेल तर तो प्रस्ताव पहिलं बैठकीमध्ये केला पाहिजे आणि त्याच्यानंतरची अंमलबजावणी करणं गरजेचं होतं. पण मंत्री महोदयांच्या लक्षात आलं की MDने स्वतःच्या हातात कारभार घेऊन मराठा समाजाच्या म्हणजे उरावर उठलेले आहेत आणि म्हणून हा एक चुकीचा संदेश मराठा समाजामध्ये जाऊ नये सरकारच्या विरोधामध्ये, म्हणून त्यांनी दिलेल्या सूचनेची अंमलबजावणी करावी असं त्यांची अपेक्षा होती. सर, हे सिस्टम कुणी बदलण्याचा प्रयत्न केला, कुणी बंद पाडण्याचा प्रयत्न केला, कोणाचे आदेश होते? खरं म्हणजे महामंडळाचे जे आमचे MD आहेत, व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख, हे 2-3 महिन्यापूर्वीच महामंडळाला त्यांना जबाबदारी मिळाली आणि पहिल्या दिवसापासूनच त्यांनी, मलाही अपेक्षित होतं चांगलं काम करेल, म्हणजे त्यांना अपेक्षित होतं नवीन अधिकारी आला तर चांगलं काम करतो. परंतु दिवाळीच्या अगोदर त्यांनी जे रंगरूप दाखवले ह्याचं पूर्णपणे लक्षात येतं की जाणीवपूर्वक छगन भुजबळ याचा मागचा सूत्रधार आहे. मागच्या शुक्रवारी मी लोकांमध्ये TV चॅनलला जे सांगितलं की याचा खरा सूत्रधार छगन भुजबळ आहे. याचं कारण का? छगन भुजबळ सातत्याने मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये, जरंगे पाटलांच्या विरोधामध्ये, सारथी विरोधामध्ये आणि महामंडळाच्या विरोधामध्ये दरवेळेला ते काहीतरी वाईट बोलत असतात. इतकं त्यांच्या पोटात दुखतं आणि थोडक्यामध्ये MDंना भुजबळांनी सुपारी दिली आणि म्हणून ही वेबसाईट क्रॅश करणं, LOI उशिरा देणं, हा सगळं प्रक्रिया त्यांनी सुरू केली. सर, तुम्हाला वाटत नाही की ऐन निवडणुकीच्या तोंडावरती असं होणं BJPला फटका बसू शकतो? खरं म्हणजे आज राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी हिवाळी अधिवेशनाच्या बैठकीच्या नंतर आढावा घेण्याची आज मीटिंग लावली होती. या बैठकीमध्ये ते स्वतः होते, मी होतो. त्यांनी विचारलं आणि त्यांनी सांगितलं की अध्यक्षांच्या सूचनेप्रमाणे काय जुना बदल केला का? त्यांनी काहीच बदल केला नाही. आजही मंत्री महोदयांनी त्यांनी सांगितलं की 8 ऑक्टोबरच्या अगोदर जी महामंडळाची प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया आहे ती चालू ठेवा. जी तुम्ही नव्यानं सुरू केलेली प्रक्रिया आहे ही पहिली बोर्डामध्ये मंजूर करा आणि त्याच्यानंतर सुरुवात करा. तरी अजून त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांना आज ताकीद दिली, आदेश दिले मंत्री महोदयांनी की तुम्ही 8 ऑक्टोबरची जशी पद्धत होती त्या पद्धतीप्रमाणे LOI द्यायला सुरुवात करा. तुमचं लेखी पत्र काढून ते ताबडतोब बदल करावा. या विषयावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आढावा घेण्यासाठी आम्हा दोघांना बोलवलं होतं. विखे पाटील साहेब होते, मी होतो आणि एकंदरच मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळं सांगितलं की साहेब, कशा प्रकारे या निवडणुकीच्या वातावरणामध्ये मराठा समाजाबद्दल एक द्वेष निर्माण करून देण्याचा प्रयत्न आहे. याचं कारण असं आहे की इलेक्शनच्या, आता बघा नगरपंचायत झाली दिवाळीच्या नंतर, आता महानगरपालिका लागली, लवकरच तुमच्या आता जिल्हा परिषद लागतील आणि सामान्य मराठा समाज हा ग्रामीण भागातला आहे, शेतकरी कुटुंबातला आहे. जर त्याला वाहनं मिळाली नाही, जर त्याला व्यवसायासाठी प्रमाणपत्र मिळालं नाही तर तो सरकारच्या विरोधामध्ये जाऊन काहीतरी काम करण्याची शक्यता आहे. आणि ही गोष्ट नाकारता येत नाही की कुठेतरी ह्याच्यामध्ये सत्तेपासून उभाटासारखी लोकं अशा MDला हाताशी धरून, शरद पवार साहेबांसारखी लोकं अशा MDना हाताशी धरून, काँग्रेससारखी लोकं अशा MDना हाताशी धरून सरकारच्या विरोधाबद्दलचं एक वाईट प्रतिमा या राज्यामध्ये निर्माण करणं आणि मराठा समाजाचं या सरकारच्या विरोधाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी कळत नकळत भाग पाडणं, अशा प्रकारचं षड्यंत्र हे रचलं गेलेलं आहे. आणि हे मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आज जाणीवपूर्वक पटवून दिलं आणि मंत्री महोदयांनी सांगितलं की ही वस्तुस्थिती आहे, आता काहीतरी बदल होणं गरजेचं आहे. आता बदल होईल, चालू होईल, जी काय शिवसेना बंद पडली होती? आज मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट सांगितलं आहे
8 तारखेच्या अगोदर प्रमाणपत्र काढणारी जी प्रक्रिया होती ती ताबडतोब राबवण्यात यावी आणि जर त्यांनी नाही राबवली तर मग बघू काय करायचं ते. शेवटला मुख्यमंत्र्यांच्या कानावर तर आम्ही गोष्ट घातलेली आहे. आता याच्यानंतर काय करतात ते बघू. आता एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला की महामंडळाची बैठक झाली नाही तरी काही लाभार्थ्यांना अशा प्रकारचे LY काढताना LY रिजेक्ट ज्यावेळेला होतो त्यावेळेला अशा प्रकारची उत्तरं दिली जाती की तुमच्या जिल्ह्यामध्ये वाहन योजनेची मर्यादा ओलांडलेली आहे, तुम्हाला वाहनासाठी या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आमची जी वार्षिक उत्पन्न आहे कुटुंबाचं ते 8 लाखाच्या खाली आहे. एका लाभार्थ्यांचं उत्पन्न 7,55,000 असताना देखील पण त्याचं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं आहे. म्हणजे LY काढण्यासाठी उत्पन्न हे 8 लाखाच्या वरती नसावं इथपर्यंत ठीक होतं. आता MD ठरवणार काय की त्यानं 2 लाखाचं उत्पन्न असलं पाहिजे, 4 लाखाचं असलं पाहिजे, 5 लाखाचं असलं पाहिजे. आणि MD काय करतोय, MD हा कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्यांचे LY रिजेक्ट करतोय. MD कधी LY रिजेक्ट करत नाही, पण महामंडळाचे मुख्य कार्यालयातले कर्मचाऱ्याला हाताशी धरून मराठा समाजामध्ये सरकारच्या बद्दल कसं विष पेरलं जाईल हा MD पूर्णपणे प्रयत्न करतो. नक्कीच आपण पाहतोय की आर्थिक विकास महामंडळाचे जर यंत्रणा या ठिकाणी सुरळीत नाही झाली तर मात्र याचा निवडणुकीमध्ये BJPला फटका बसण्याची दाट शक्यता आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.